श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय. श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी लेखमाला लेखक क्रमांक 97. शंकर भट्टास गुरुतत्व कोणी शिकविले? गुरुवारचा दिवस होता. दुपार होत आली होती. शंकर भट्ट कुरवपुरात श्रीपाद श्रीवल्लभांजवळ येऊन काहीच दिवस उलटले होते. शंकर भट्टास अजून कुरवपुरात रात्री स्वामींच्या सेवेत थांबण्याची पात्रता आलेली नव्हती. का बरं? स्वामींजवळ पोहोचूनही अजून काय कमी होती शंकर भट्टात? मरुत्व मलईचे वृद्ध तपस्वी, मदुराईचे सिद्ध वरेण्य वल्लभदास, पळणी क्षेत्रातील पळणी स्वामी, कानिपाकमचे तिरुमलदास, सुबैया श्रेष्ठी, आनंद शर्मा, बंगारप्पा यांनी तर शंकर भट्टास कुरवपूर पर्यंत पोहोचोस तोवर टप्प्याटप्प्याने योग्य रीतीने घडवले होते. श्रीपादांना पाहण्याची, जाणण्याची, त्यांच्या अंतःकरणात डोकावून पाहण्याची एक एक वेगळी नजर, उंची या सर्व महान विभूतींकडून शंकर भट्टास प्राप्त झाली होती. तरी देखील स्वामी शंकर भट्टास रात्री एकांतात स्वतःच्या जवळ अजून का राहू देत नव्हते? कारण अजून एक महत्वाचा व शेवटचा संस्कार शंकर भट्टावर करण्याचा राहिला होता. आतापर्यंत झालेले संस्कार श्रीपादांनी स्वतःच्या ऋणानुबंधातील व उच्च स्थिती प्राप्त आप्तांकडून करून घेतले होते. मग हा राहिलेला संस्कार शंकर भट्टांवर श्रीपाद स्वामी कुणाकडून करून घेणार होते? आज भक्तांनी स्वामींसाठी आणलेला प्रसाद भक्तांना वाटला होता व अतिशय प्रेमपूर्ण आणि मंतरलेल्या नजरेने श्रीपाद स्वामी उपस्थित भक्तांकडे पाहत होते. तोच त्यांनी नजरेचा इशारा करत शंकर भट्टास जवळ बोलावून घेतले. या क्षणी श्रीपादांच्या हातात चांदीच्या पात्रात प्रसादाचा हलवा प्रकटला, जो व्यंकटपय्या श्रेष्ठींच्या पत्नी व्यंकट सुब्बम्मांबा श्रीपादांसाठी रोज बनवत होत्या. श्रीपाद म्हणाले, शंकर भट्टा, माझे भक्त मला आपल्या भक्तिपाशात बंदिवान करतात. मी निष्कलंक भक्तीने बद्ध असतो. सुब्बम्मांबा, मी हा हलवा खाल्ल्यानंतरच जेवायची. भक्तांचे नैवेद्य मी सूक्ष्म किरणांनी स्वीकारतो, पण हा महाप्रसाद श्रेष्ठींकडचा असल्याने मी तो भौतिक रूपात स्वीकारतो. तू पण हा महाप्रसाद घे. असं म्हणत श्रीपादांनी शंकर भट्टास प्रसाद दिला. शंकर भट्टावर राहिलेला संस्कार श्रीपादांनी अदृश्यपणे सुरू केला होता व त्यास मूर्तरूप देण्यासाठी त्याच वेळी पद्मशाली समाजातील मार्कंडेय गोत्रोत्पन्न गुरुचरणचम तेथे आगमन होते. श्रीपाद त्यालाही जवळ बोलावून प्रसाद देतात व म्हणतात, गुरुचरणा, तू सदैव सर्वदा शरणम शरणम म्हणत मला नैवेद्य दाखवतोस, म्हणून माझ्या म्हणजे श्री गुरूंच्या करकमलातून तू आज महाप्रसाद घेऊ शकलास. तुला ठाऊक असलेले गुरुतत्व तू शंकर भट्टा समजावून सांग. हाच गुरुतत्वाचा व श्रीपादांप्रती वात्सल्य भक्तीचा संस्कार शंकर भट्टावर राहिला होता. त्यासाठी सक्षम असा गुरुचरण येताच त्याच्यावर सोपवून श्रीपाद योग निद्रेच्या अधीन गेले. शंकर भट्टाने श्री गुरूंचा संकल्प ओळखला व तो गुरुचरणला शरण गेला. गुरुचरण सांगू लागले, अनंत कोटी ब्रह्मांडाची सृष्टी स्थिती लय करणारे निर्गुण निराकारी तत्वच सगुण साकार रूपात प्राचीन काळी श्री दत्तात्रयांच्या स्वरूपात व सध्याच्या काळात श्रीपाद श्रीवल्लभ रूपाने अवतरले आहे. हा अवतार म्हणजे सर्व योग मार्गाचे गंतव्य स्थान आहे. सृष्टीच्या प्रारंभापासून योगी महर्षी आपापल्या विशेष साधनांनी ज्याचा साक्षात्कार प्राप्त करून घेतात तेच हे श्रीपादांचे दिव्य देवता स्वरूप होय. पूर्वी महर्षी आपल्या अनंत शक्तींनी व मंत्र रहस्यांनी अंतिमतः श्रीपादांना जाणले होते. परंतु बापनाचार्य, नरसिंह वर्मा, व्यंकटपय्या श्रेष्ठी यांची योग संपन्नता वेगळीच होती. त्यांच्या प्रेमशक्तीने ते श्रीपादांकडे कोणतंही काम सुसंपन्न होण्याचा हट्ट करू शकतात, कारण त्यांनी शिशुभावाने श्रीपादांची आराधना केली. हा विषय तर्काने न समजणारा आहे. वेदशास्त्र अध्ययनाने, योग मार्गाने, ज्ञान मार्गाने, शास्त्रद्वारे श्रीपाद श्रीवल्लभ प्राप्ती होऊ शकते. तथापि कधी कधी या सर्व मार्गांच्या पलीकडे असलेल्या वात्सल्य भक्तीच्या मार्गाने बापनाचार्य राजमांबा
नरसिंह वर्मा अम्मा जम्मा, व्यंकटपय्या श्रेष्ठी व्यंकट सुबमांबा ह्या गेल्या आणि वेगळी योग संपन्नता प्राप्त करून त्यांनी श्रीपादांना जाणून घेतले. अप्पलराज व सुमती मातेचा तर प्रश्नच नव्हता. ही वेगळी उंची गाठल्याने या सर्वांना श्रीपादांनी दूरदर्शन सिद्धी दिली होती. त्यामुळे श्रीपाद जरी कुरोपुरात असले व ही सर्व मंडळी पिठापुरात असली तरी ते रोज एकमेकांना पाहत होते. तसेच कितीतरी महत्वाच्या प्रसंगी योग मार्गाने, दिव्य विमानाने ही मंडळी वेळोवेळी कधी एकत्रित तर कधी स्वतंत्रपणे कुरोपूरला येत असत. विशेष करून 4थ्या अध्यायात व श्री वासवी कन्यका परमेश्वरी कन्यकांबेच्या वैशाख शुद्ध दशमीला वाढदिवसाच्या अध्यायात या नोंदी आहेत. गुरुचरणाकडून झालेल्या या संस्कारातून शंकर भट्टात श्रीपादांप्रती वात्सल्य भक्ती जागृत झाली व श्रीपादांनी त्याला अहोरात्र आपल्या सेवेत घेतले. यानंतर साधारणपणे वर्ष 1341 ते 1353 अशी 12 वर्षे म्हणजे एक तप शंकर भट्ट कुरोपुरात राहिले. आचार्याने चूल पेटवून स्वयंपाक करणे वेगळे असते आणि आईने चूल पेटवून मुलासाठी स्वयंपाक करणे वेगळे असते. हेच संस्कार शंकर भट्टास गुरुचरणकडून मिळाले. शंकर भट्ट हे एक निमित्त आहे भविष्यातील श्रीपाद श्रीवल्लभ भक्तांसाठी. आज हाच फरक आहे श्रीपादांसाठी दुकानातून घेतलेल्या प्रसादात आणि घरी बनवलेल्या शिऱ्यात. हिराचंद गोपालचंद कोठारे, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.